तर आजचा विषय होता की आपल्या वावरामध्ये मारणं होती गट. मग काय फावडण टोपलं उचलून मग निघलो वावरात जायसाठी. आणि वावरातल्या आपल्या इकडल्या मेरीवर जर म्हटलं की वदरे पायता पायता बी जमिनीमध्ये हात जर घालला तर दगडच दगड निघतात. ह्या घटीचं आल्यावर म्हटलं ह्या अडी टाकण्या आपल्याला घट अडूनच चाललं. म्हटलं आपल्या वावरामध्ये फुकाचं पाणी, तर ह्या फुकाच्या पाण्याला जाऊ द्या बाजूले. तर आता तर हातानं गट्ट टाकणंच नाही अडी. शेवटी आपल्या बाबा म्हणत की ह्या बारीने जेसीबीनं आपण गट टाकू अडी. मग जेसीबी तर होती पण त्याच्यावर ड्रायव्हर नव्हतं, तर मग निघलो ड्रायव्हर थांबल्यासाठी. मग घरी आल्यावर डायरेक्ट आलो पटेलच्या घरी. म्हटलं आपल्याला जेसीबीवर जाणं एकदा. आणि वावरामध्ये आलो तर गट टाकणी चालू होती. आणि जेसीबीवर ड्रायव्हर म्हटलं कोण आहे, तर ड्रायव्हर आपले पका भाऊ होते. आता तर म्हटलं काही टेन्शनच नाही, पका भाऊने एवढी मोठी गट मारून दिल्यावर मग गटगीट मारल्यावर मग निघलो घरी जायसाठी. 2000 years later. तर आपल्या गोष्टीला एवढी बी काही वर्षांनी झाले तर संध्याकाळी आपल्याला जाणं होतं पिंपळगावले. तसं तर पिंपळगावले सुमितलं काम होतं म्हणे काहीतरी आणलंय म्हणे मला. पिंपळगावले म्हटलं शॉर्टकट रस्ता तर आपला डायरेक्ट वावरायचाच रस्ता आहे. तर मग निघलो आम्ही पिंपळगावच्या शॉर्टकट रस्त्यानं. आणि पिंपळगावच्या ह्या रस्त्यानं आपल्याला उद्धव आणि शुभम बी दिसला. आणि आजचा आपला रस्ता म्हटलं तर पावटीच रहेगा. पावटी से जाएंगे हम, रस्ता बना बना की पिंपळगाव को. आणि हिंदी भाषा को जाऊ द्या बाजूले, हम मराठीच बोलेंगे. आणि पिंपळगाव मध्ये आला सुमितनं हात दिला, म्हटलं जय महाराष्ट्र. ह्या गाड्याला आणाल तर पनीरचे पाकिट घ्यासाठी. पाकिट घेतल्यावर तर मग मसाला लागेल, मग मसाला बी घेऊन घेतला. लय जण आपले ब्लॉग तर पाहते पण आपल्याला फॉलो करायला विसरून जातात. तर भावांना आणि बहिणींना आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.